आता पाहूया टॉप 9 बातम्या मोठ्या। कोल्हापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे संतोष शिंदेंच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न। घरात गुलाल उधळत फटाके उडवले। राष्ट्रवादी उमेदवाराच्या समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। शिवसेना स्टाईलने उत्तर देणार संतोष शिंदेंचा इशारा। कोस्टल रोडवरील मेलडी रोडवरून अमित ठाकरेंची टीका। मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? सोशल मीडिया पोस्ट करत सवाल। मराठी मातीतील गाणं का नाही? मराठी अस्मितेचा विचार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुचत नाही का? असाही टोला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र युनेस्कोकडून प्राप्त। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारलं प्रमाणपत्र। युनेस्कोच्या फ्रान्समधील मुख्यालयात शेलारांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन। अजित पवार यांच्या स्मरणार्थ बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचं नामकरण करण्यास मंजुरी। आता अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती असं नामकरण करण्यास संचालक मंडळाची एकमतानं मंजुरी। नंदुरबारच्या नवापूरमधील गुजराती हायस्कूलमध्ये माकडांचे विद्यार्थ्यांवर हल्ले। वनविभागाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई नसल्याचा शिक्षक आणि पालकांचा आरोप। माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तहसीलदारांकडे तक्रार। नाशिकच्या रामकुंड परिसरात घाटांची संख्या वाढवली जाणार। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरू। रामकुंड गोदा घाट परिसरात आणखी 1 ते 2 घाट तयार केले जाणार। पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल। हायकोर्टाचा संताप। मुंबईच्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर नाराजी। भंडाऱ्यात उपचाराच्या नावाखाली 10 दिवसाच्या बाळाची विक्री। डॉक्टरसह टोळीवर गुन्हा दाखल। एका महिलेला अटक। मुख्य डॉक्टर आरोपी फरार। पुढील तपास सुरू।